जय गुरुदेव. ऐकू आलं सगळ्यांना? हा, सांगा आता. या ठिकाणी गुरुजी म्हणतात की सोहम तुम्ही वही हो, मी आणि तुम्ही काही वेगळं नाही, तुमच्यामध्ये मी आहे आणि माझ्यामध्ये तुम्ही आहात. तुम्ही किडे मकोड्यासारखं जीवन जगू नका. सारा ब्रह्मांड एक परमाणु है और एक ही परमाणु से सारा विश्व बना है, एक ही चीज से सारा विश्व बना है. जिनका मन शांत रहता है उसका इसके विचारों में बल आता है. जो अशांत रहते हैं वो बेचैन रहते हैं. ध्यान करने का संकल्प करो, शांत होकर ध्यान करो, तुम्हारा संकल्प पूरा हो जाएगा, ऐसा गुरुदेव कहते हैं. आगे कहते हैं कि विकल्प से संकल्प पर आघात होता है, इसलिए प्रेम और ध्यान में विकल्प मत मत लाओ. तेरे भीतर इतना ताकत है तुम्हारा संकल्प पूरा करने का. संकल्प से तुम्हारा बल बढ़ जाता है. आपका मन ही एक जगह ठिकाने का संकल्प है. एक भक्त उनको एक सवाल पूछते हैं कि गुरुजी हंसकर मत टालिए, वक्त परेशान है. तो मैं हूँ, तुम वही हो. गलत काम करे तो दंड ही मिलेगा, इसीलिए अगर माँ बाप ने आपको कुछ रास्ता नहीं दिखाए तो भी क्या करना, ऐसा पूछने से गुरुजी बोलते हैं कि तो भी आप उनकी सेवा करो, टेररिस्ट जैसा मत जियो, ऐसा गुरुदेव कहते हैं. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय. मला गुरुदेवांचं हे जास्त म्हणजे माझ्या मनाला भावलं की गुरुदेव सांगतात की तुमच्या चेतनेमध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही घेतलेला कुठलाही संकल्प पूर्णत्वास नेऊ शकता. पण त्याचबरोबर आपण त्याला काय करतोय, गाडी स्टार्ट करतो आणि लगेच ब्रेक लावतोय, गाडी स्टार्ट करतोय ब्रेक लावतोय, म्हणजे त्याबरोबर आपण विकल्पच जोडत राहतो. आणि हे जेव्हा केव्हा होतं की ज्या व्यक्तीचं मन अस्थिर अशांत असतं, अ, तो स्थिर राहू शकत नाही. अशा व्यक्तींचे जे संकल्प असतात ते एखाद्या अ, अ, आपण काय म्हणतो विजेसारखे असतात, तात्पुरते असतात. पण जी व्यक्ती स्थिर असते, शांत असते, ध्यानामध्ये राहते, त्याचे संकल्प पूर्णत्वास जातात आणि ते एखादं मेन पॉवरचं करंट जसं यावं तसे ते संकल्प असतात. कारण मन शांत असल्यामुळे दृढ विश्वास असतो, ते मध्ये मध्ये तुटत नाही. हे पण गुरुजी सांगतात आणि मला हे खरंच आज खूप छान वाटलं. जय गुरु. अजून सांगा. हा, बोला. भगवान सर सांगा. प्रेम आणि भक्ती यातूनच संकल्प सिद्धी जातात असं गुरुजी म्हणतात. आणि जसं आपल्या शरीरामध्ये म्हणजे म्हणजे आतड्यामध्ये 50 प्रकारचे जीवाणू असतात, परंतु आपल्याला माहित राहत नाही. आणि त्या जीवाणूंना सुद्धा आपल्या अस्तित्वाची काही जाण नसते.
तसं आपण आहोत, म्हणजे आपण ईश्वराचेच अंश आहोत, ईश्वरामध्येच आहोत असं गुरुजी म्हणतात. जय गुरु. कालचा काय संदर्भ होता थोडं सांगा. जो विश्वात्मा आहे तोच जीवात्मा आहे असं गुरुजी सांगतात. विश्वात्मा बाहर और भीतर भी है। एक ही सूरज पूरे विश्व को प्रकाश देता है, वैसा ही हर घर में एक एक किरण भी आता है, वैसा परमात्मा चौं तरफ फैला हुआ है। जितने घर में सूर्य का प्रतिबिंब आता है वैसा ही परमात्मा अपने पास है, ऐसा गुरुदेव कहते हैं। आजच्या भागामध्ये गुरुदेवांनी आपले एम्पॉवरमेंट केली है ना, की तुम्ही तर किडे मकोड्यासारखे नाही आहेत, आणि किडे मकोड्यासारखे होऊन जगू नका. तुमच्यामध्ये खूप पॉवर आहे, खूप शक्ती आहे. ते एखादा छोटासा लावलेला टिमटिमता दिवा तो किती प्रकाश देणार आहे, आणि तेच 240 व्होल्ट मधलं जे करंट येत आहे तर त्याच्यानं काय होते, फॅन जळतो, पुन्हा तुमचा दिवा जळतो, फॅन लागतो है ना. आणि त्या छोट्या त्या दिव्यानं काय होणार आहे, जास्तीत जास्त एखादी टॉर्च है ना, तेवढंच हे होईल. तर तेवढ्यासाठी तुम्ही नाही आहेत. तुम्ही कसे आहात, त्या 250 व्होल्टच्या विजेसारखे तुम्ही आहात. तुमच्यामध्ये एवढी शक्ती आहे, एवढी पॉवर आहे. मग ही शक्ती पॉवर संकल्पासहित वापरायची, संकल्प रहित होऊन नाही वापरायची. कशी वापरायची, संकल्पासहित. आणि संकल्प काय असतो हे गुरुदेवाने अतिशय सुंदर सांगितलेलं आहे. काय सांगितलं, तर त्या पॉवरनं जेव्हा तुम्ही एक इच्छा आपल्या मनामध्ये घेता तर ती इच्छा आपली पूर्ण होते. पण केव्हा पूर्ण होईल, जेव्हा ती इच्छा आपण आपल्या सुपर पॉवरला, आपले गुरु असतील, ईश्वर असतील, त्यांना जेव्हा तुम्ही समर्पण करता तेव्हा ती पूर्ण होते. जसं उदाहरण दिलं की तुम्ही मूवी बघायला गेलात, तिकीट खरेदी केलं, तर ते गेटवर द्यावं लागते की नाही तिकीट, त्याच्याशिवाय मध्ये प्रवेश नाही मिळत. आता तिकीट माझ्याजवळ ठेवून देतो म्हणलं तर चालतंय का, नाही चालत. तसं संकल्प आहे, संकल्प घ्यायचा आणि तो समर्पित करायचा, आपल्या गुरुला समर्पित करायचा, आणि मग त्या दृष्टीनं पुढे मग आपलं काम आपलं करत राहायचं. आणि त्याच संकल्पानं वन पॉइंटेड होऊन आपण जर काम केलं तर तो संकल्प आपला पूर्ण होतो. नाही तर विकल्पामध्ये कोण जाते, ज्यांचं मन अस्वस्थ आहे, ज्यांच्यामध्ये विचार जे आहेत त्या विचारांमध्ये सुद्धा गडबड आहे. तर असे लोक काय करतात, एका दिवसात 50,000 संकल्प घेतात आणि मोडत राहतात. पण साधू योगी काय करतो, 50 दिवसात एक संकल्प घेतो आणि तो पूर्ण करतो. आणि तो का पूर्ण होतो,
तर एक तर समर्पण, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मन शांत. शांत मनानं त्या संकल्पावर कृती करतो तो. होईल का नाही, विकल्प म्हणजे काय, होईल का नाही, नाही झालं तर कसं होईल, कोणी सहकार्य करतील का नाही करतील, हे जेव्हा मनामध्ये विचार यायला लागतात तेव्हा तो संकल्प कुठे होतो, विकल्पामध्ये जातो. म्हणून आपल्याला गुरुदेवांनी काय एम्पॉवर केलेलं आहे की तुमच्यामध्ये एवढी शक्ती आहे, एवढी पॉवर आहे की त्या शक्तीचा वापर करा. त्या आपल्या शरीरामधल्या आतड्यातल्या किडे मकोड्यासारखे जीवन जगू नका तुम्ही, आहे की नाही. ते मध्ये असतात, ते गडबड करतात, पण ते आपल्यालाही माहित नाही आणि त्यांनाही माहित नाही कसं जगायचं, आहे की नाही. म्हणून आज संकल्प कसा करायचा आणि सिद्ध कसा होतो हे आपल्याला अतिशय सुंदरपणे सांगितलेलं आहे ना. सगळ्यांना समजलं ना की संकल्प कसा करायचा. संकल्प उठतो कसा, ऐकून बघून, है ना. कुणाचं ऐकून किंवा प्रत्यक्ष बघून आपल्यामध्ये संकल्प उठतो, है ना. आणि तो संकल्प जेव्हा आपण शांत मनानं तो संकल्प घेतो आणि त्याला समर्पण करतो आणि त्याप्रमाणे कृती करायला लागतो, तर तो सिद्ध होतो. म्हणून आता इथून पुढे जेव्हा काही आपण संकल्प घेऊ, कुठलाही संकल्प, तर त्यासाठी काय करायचं, तर पहिली गोष्ट म्हणजे ध्यान करायचं, मेडिटेशन करायचं. सांगितलं ना गुरुदेवांनी की आधी ध्यान करा, मेडिटेशन करा आणि मग संकल्प घ्या. कुठली एक इच्छा तुमच्यामध्ये जो संकल्प असेल तो घ्या आणि तो समर्पण करा, तो सिद्ध होईल. तिथे विकल्प नाही येणार. आणि हे खूप महत्वाचं आहे. नाही तर काय होतंय, आपण बरेचसे संकल्प घेतो आणि मग त्याच्या विकल्पामध्ये जातो आणि मग ती कार्यपूर्ती होत नाही. आणि त्यामुळं काय होतंय, आपण फ्रस्ट्रेट होतो. होतंय ना असं उदाहरण, बरेचसे उदाहरण आहेत आपले. फ्रस्ट्रेट होतो आपण आणि मग आपल्याला काय वाटतंय की आपण पॉवरलेस आहोत, आपल्यामध्ये तेवढी शक्ती नाहीये, तेवढी पॉवर नाहीये असं वाटायला लागतं. आणि मग आपण त्याचे संकल्प पूर्तीसाठी जी कृती करायला पाहिजे त्या कृतीपासून वंचित होतो आपण. ऍक्च्युअली आपल्या बाबतीत असं घडतंय, बरोबर आहे की नाही, घडतंय की नाही असं. किंवा मग असंही होते की संकल्प घेतला आणि लगेच दुसऱ्या कुठल्या तरी संकल्पाच्या मागे लागलो आपण. आणि मग काय होते, पहिल्याला जी आपण पॉवर द्यायला पाहिजे, जे काय आपण कृती करायला पाहिजे ती होत नाही. मग धड हेही होत नाही, धड तेही होत नाही. आहे की नाही. आणि एक लक्षात ठेवायचं की हे सगळं विश्व जे आहे ते एका अणुनी बनलेलं आहे. अनेक नाही आहेत त्याच्यामध्ये, परमाणू अनेक नाही आहेत, एकच आहे. आणि एकापासूनच हे सगळं बनलेलं आहे. ही अनुभूती जेव्हा आपल्याला येते तेव्हा मन शांत होत आहे. मग तिथे आता जिथे एक आहे तिथे विकल्पाला जागा आहे का, मला सांगा तुम्ही. विकल्प केव्हा येतो, जेव्हा द्वंद्व होते तेव्हा. जेव्हा दोन आहेत तेव्हाच विकल्प आहे. एकच असेल तर विकल्प आहे का, नाहीये, आहे की नाही. आता हे सांगत असताना काही प्रश्न गुरुदेवांना विचारले
है ना. मोठे गंमतशीर प्रश्न होते आजचे, की गुरुदेव तुम्ही माझ्याकडे बघत नाहीत, मला तुम्ही अटेंड करत नाहीत, आणि त्यासाठी लोक काय काय नाटक करतात ते पण गुरुदेवांनी सांगितलं. आणि तिथे काय सांगितलं, नाटक करू नका, त्याच्यानं काहीही साध्य होणार नाही. आणि आपण असे कित्येक जण बघितलेले आहेत. आणि आता नवीन एक त्याला काय म्हणतो आपण, फ्लो निघालेला आहे. काय निघालेला आहे, तर गुरुदेवांच्या बाजूला उभं राहायचं, फोटो काढायचा, छानपैकी फोटो काढायचा, आणि तो फोटो सगळीकडे स्प्रेड करायचा, आणि मग सांगायचं की मी गुरुदेवांच्या सगळ्यात जवळचा आहे, बघा गुरुदेवांसोबत मी फोटो काढलेला आहे असं. तर गुरुदेव काय सांगतात, हे करू नका. गुरु सानिध्याचा अर्थ आपल्याला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत अज्ञानानं आपण असंच करत राहतो. गुरु सानिध्य म्हणजे काय, तर गुरूंनी जे काही सांगितलेलं आहे ते श्रवण करणं म्हणजे गुरु सानिध्य. श्रवण केलेलं त्याचं निधिध्यास करणं म्हणजे गुरु सानिध्य. आणि गुरुची कृपा, गुरुची जी ब्लेसिंग आहे, ती ब्लेसिंग त्यांच्या नजरेमध्ये असते. त्यांची नुसती नजर जरी आपल्यावर पडली तरी गुरु सानिध्य सफल झालं. आणि आपल्या गुरुदेवांचं वैशिष्ट्य काय आहे, जे सगळे लास्ट बेंचर्स असतात, शेवटी बसलेले असतात, त्यांच्यावर जास्त नजर असते त्यांची, आहे की नाही. म्हणून घाई गडबड करायची नाही, पुढे जाऊन धडपड करायची नाही, आणि त्यांचा चरण स्पर्श करण्यासाठी त्यांचा पाय ओढायची सुद्धा गरज नाहीये. तुमच्या मनात इच्छा असेल, दृढ संकल्प असेल, आणि त्या संकल्पानं तुम्ही करत असाल तर आपोआप तुम्हाला त्यांचा चरण स्पर्श होईल, तुम्ही त्यांच्या जवळ जाल आणि ते तुम्हाला बोलतील. आणि असं कित्येक तरी साधकांच्या बाबतीत झालेलं आहे. पण ते केव्हा होते, जेव्हा त्या साधकाचं मन शांत राहील. अशांत मनानं तुमचा संकल्प पूर्ण होत नाही. आहे की नाही. लोक अज्ञानामुळं अनेक प्रकारची कृती करतात, पण आपण संकल्पानं पुढे जायचं आणि संकल्पामध्ये विवेकाचा वापर करायचा. सांगितलं ना गुरुदेवांनी, विवेकाचा वापर केला पाहिजे. जसं सांगितलं की सगळं काही भगवान आहे, सगळं काही ईश्वर आहे, तर मग शिक्षा कशी, चोरी कशी, है ना. तर गुरुदेव काय सांगतात, तुम्ही जे कर्म करता तर त्या रूपामध्ये भगवान तुम्हाला भेटतो, दर्शन देतो. तुम्ही जर चोरी केली तर भगवान पोलीस रूपात तुमच्या समोर येईल, आहे की नाही. तुम्ही खाण्यामध्ये गडबड केली तर भगवान पोटदुखीच्या रूपामध्ये तुमच्याकडे येईल, है ना. पोट दुखेलच ना की नाही. म्हणून विवेकाचा वापर करायचा. जे काय आपण कर्म करतो ते विवेकपूर्ण असले पाहिजेत. विवेक काय करतो आपल्याला, विवेकाचं काय हे आपल्या ह्याच्यामध्ये, तर काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय करावं, काय करू नये,
ह्याचं उत्तम अनालिसिस करून देतो आपल्याला. सद्विवेक बुद्धी असली पाहिजे. हा, सत्सत विवेक बुद्धी आपण त्याला म्हणतो ना, सत्सत विवेक बुद्धी. चांगलं काही नाही वाईट. विवेक हा बुद्धीचाच भाग आहे, विवेक म्हणजे, आहे की नाही. आणि हा विवेक केव्हा आपण योग्य प्रकारे वापरू, जेव्हा आपलं मन शांत असेल, प्रसन्न असेल. मनात गडबड असली, विचारांमध्ये गडबड असली, की मग विवेकाचा वापर होत नाही आपल्याकडून. आणि मोठे मोठे माणसं, भले भले माणसं, ज्यांना आपण मोठे भले म्हणतो, ते सुद्धा ह्याच्यामध्ये फसतात. आहे की नाही. म्हणून गडबड करायची नाही. अजून काय प्रश्न विचारला होता? दुसरा प्रश्न होता, गुरुदेव आम्ही एवढ्या आशेने तुमच्याकडे येतो आणि तुम्ही आम्हाला सांगता ध्यान करा आणि डोळे लावा. आमची तर एवढंच डोळ्याचे पापणी सुद्धा लावण्याची इच्छा होत नाही आणि तुम्ही आम्हाला डोळे लावायला सांगता. हा कुठला न्याय आहे? आम्हाला फक्त तुम्हाला पाहत बसा वाटतं. गुरुदेव म्हणले एक आरसा घेऊन या आणि पाहत बसा. डोळे बंद केले तरच गुरुदेवांचं खरं दर्शन होतंय. डोळे उघडे ठेवून काय बघणार? त्यांचे नाक, डोळे, केस एवढंच बघणार. त्यांचं बाह्य स्वरूप म्हणजे गुरुदेव नाहीये. तर अंतःस्वरूप जे आहे त्याचं दर्शन. आणि त्यासाठी आपल्याला गुरुदेव सांगतात की डोळे बंद करा, ध्यान करा, म्हणजे तुम्हाला खऱ्या अर्थानं गुरुदर्शन होईल. आणि ध्यान करून येणारेच, जे ध्यान करून गुरुदेवांच्या सानिध्यात राहून परत येतात, त्याच लोकांमध्ये तृप्ती येते. तेच जण तृप्त होतात आणि मग त्यांच्या बाबतीत घडलेले जे काही घटना आहे ते वारंवार वारंवार सांगत राहतात, है ना. गुरुदेवांनी मला असं केलं, गुरुदेवांनी मला डोक्यावर फूल दिलं, किंवा गुरुदेवांनी मला हार दिला, किंवा गुरुदेवांनी कुठलं प्रेझेंट दिलं, काय दिलं, है ना. थोडा वेळ आहे. असं होतंय की नाही? असे बऱ्याच जणांकडून आपण ऐकलेलं आहे. आणि असं आपल्या बाबतीत काहीही नाही घडलं तरीही पण आपण गुरु सानिध्यामध्ये आहोत. आशीर्वाद घेत असताना बरेच जण गुरुदेवांनी नुसतं असं हे केलं, नाही नाही हमारे सिर पे हात रखो, आमचा हात डोक्यावर ठेवा तरच आशीर्वाद. मग गुरुदेव बऱ्याच वेळेस म्हणतात, आशीर्वाद कैसा देना वो भी हमको सिखाते हो क्या तुम, है की नाही. तर अशा गमती जमती होत असतात, पण आपण त्याच्यामध्ये पडायचं नाही. आहे की नाही. आणि विशेषतः जेव्हा गुरुदेव आपल्या ग्रही येतात, आपण जिथे राहतो तिथे येतात, तर तशा वेळेस अशा गोष्टी फार घडत असतात, आहे की नाही. होतंय की नाही असं? होते सर. आता आपण नांदेडला अनुभवलोच की लोकांना, प्रत्येकांना वाटतं की आपल्याला गुरुदेवांनी स्पर्श करून दर्शन द्यावं. कुणाला काही प्रश्न विचारायचा?